नमस्कार, मी ऋतुजा. ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. त्याचबरोबर तुम्हाला हे चॅनल कसं वाटतंय हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळामध्ये सामूहिक सूर्यनमस्कार घेण्यात आले. यावेळी प्राध्यापक कसबे PP आणि प्राध्यापक वाडीकर KJ यांनी सूर्यनमस्कार आसनाबद्दल माहिती दिली. नमस्कारासन, हस्त उत्तासन, पादहस्तासन, अश्वसंचालनासन, पर्वतासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, पर्वतासन, अश्वसंचालनासन, पादहस्तासन, हस्त उत्तासन, प्रणामासन ही 12 आसनं केव्हा आणि कशी करायची, त्याचे फायदे काय आहेत ह्याबद्दलही मार्गदर्शन केलं. यावेळी प्राध्यापक कसबे PP आणि प्राध्यापक वाडीकर KJ यांनी सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील तणाव कमी होतो. सूर्यनमस्कारामुळे चयापचय वाढतं आणि वजनही नियंत्रणात राहतं. शिवाय पचन, रक्त परिसंचरण सुधारतं. शिवाय हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्यांवरती सुद्धा उपाय होतो. याशिवाय शरीरातील सर्व इंद्रियांना आराम मिळतो, व्यायामही मिळतो आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. स्मरणशक्तीचा विकास होतो, वजन कमी करण्यास मदत होते, शरीर बळकट होतं, मानसिक ताण कमी होतो, सकारात्मक ऊर्जा मिळते, हृदय आणि मनासाठी फायदेशीर आहेत अशी ओणी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. बघा इकडे, एक नंबर नमस्कार स्थितीमध्ये थांबायचं, 2 पायामध्ये योग्य अंतर घ्यायचं, सरांसोबत एक करा. 2 नंबर पाठीमागे श्वास घेऊन पाठ ताणायची, करा, प्रयत्न करा सर्वांनी. 3 नंबर तसंच श्वास सोडत पायाची बोटे पकडायची. 4 नंबर एक पाय मागे, एक उठायचं नाही, एक पाय मागे घ्यायचा, एक पाय पुढे, एक पाय मागे, तोंड वरती श्वास घ्यायचा, एक पाय मागे, एक पाय पुढे. चला, पर्वतासन, दोन्ही पाय मागे,